आपण पाहता NDTV मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूयात सविस्तर। दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने एक मोठी घोषणा केली आहे। आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ठाकरे गटाने ही रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्णय घेतलाय। आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। ही रॅली शिवाजी पार्क इथून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढली जाणार आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, नेमक्या कुठल्या भागात हे सगळे तरुण जमलेले आहेत? आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं विविध विद्यार्थी संघटना, याचं कारण एक आहे ठाकरे आदित्य माध्यमातून या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये कलम 144 जमावबंदी लागू असताना देखील हा कार्यक्रम छत्रपती। अक्षय, मी तुला थोडं थांबवतो। ही दृश्य आपण एकीकडे पाहूयात, इथल्या घोषणा आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात। मोठ्या संख्येने तरुण इथे जमलेले आहेत। तिरंगा रॅली असंच या रॅलीला नाव देण्यात आलं आहे, कारण काल कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली जे लोक निषेध आंदोलनासाठी जमले होते त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती। आज कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला, घोषणाबाजीला खरं तर 144 लागू आहे, त्यामुळे परवानगी नाही आहे। पण तिरंगा हातात घेऊन तिरंगा रॅली यामुळे ही परवानगी कदाचित मिळालेली असू शकते। अक्षय, माझा आवाज पोहोचतोय आता व्यवस्थित? पोहोचतोय सर, आणि आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आज देखील वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा आणि हे सगळं आंदोलन केलं जातंय। कुणाल कामरावरती एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक काव्य केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल कुणाल कामरा या ठिकाणी आंदोलनामध्ये दाखल झालेला आहे। थोड्याच ठाकरे बंधू देखील या ठिकाणी दाखल होतील। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि राष्ट्रगानाचा कार्यक्रम होईल त्यापूर्वी या ठिकाणी देशभक्तीपर हे केले जात आहेत, तिरंगा फडकवला जात आहेत आणि पुन्हा एकदा आज धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे। संविधान घेऊन त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे लोक घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण दाखवतोय। सध्या हा जो छत्रपती शिवाजी महाराज या शिवसेना भवनावर एकत्र जमायला सुरुवात केली आहे। आणि दरम्यान तिकडे पुण्यातही विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। पुण्यातल्या लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात मोर्चा काढण्यात येणार आहे। सध्या लाल महालाच्या परिसरात विद्यार्थी जमले असून त्यांनी हळूहळू जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली। या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक सहभागी झालेत। या सगळ्या विद्यार्थ्यांची एक प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आणि आपण थेट जाऊयात, अजिंक्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, पुण्यात हे विद्यार्थी कोणकोणत्या भागातून आलेले आहेत, किती संख्येने आलेत, मोर्चाला परवानगी मिळाली का आणि काय म्हणणं आहे त्यांचं? अगदी काही वेळापूर्वी पुण्यातील लाल महाल पासून हा CJPचा जो मोर्चा सुरू झाला होता तो आता पुढे फडके हाऊस पासून पुढे सरकत अगदी काही वेळात आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचतोय। आणि आपण जर पाहिलं तर महिलांची संख्या देखील या मोर्चामध्ये लक्षणीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अगदी काही वेळापूर्वीच मुसळधार पाऊस बरसलेला आहे पुण्यात आणि या मुसळधार पावसात देखील हा मोठा मोर्चा जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांकडून काढला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हा सगळा मोर्चा काढला जातोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर जे आहेत याचे सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते. खरं तर पुण्यातील जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक आहेत ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आत्ता जर आपण संख्या जर पाहिली तर 700 ते 800 विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर पोलिसांच्या ज्या मार्गाने हा मोर्चा निघतोय त्या मार्गावर पोलिसांनी मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात केलेला आहे, कारण की काही मोर्चांमध्ये अनुचित प्रकार घडले होते आणि तसा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. खरं तर पुणे पोलीस दलातील पोलीस आयुक्त सोडले तर जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी या मोर्चामध्ये बंदोबस्तात आहेत आणि खरं तर ज्या मार्गावरून हा मोर्चा सुरू आहे या मार्गावर ज्या पुणे पोलिसांच्या इंटेलिजंट व्हॅन आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. CCTVची करडी नजर या सगळ्या मोर्चावर आहे. खरं तर कुणी चुकीचं कृत्य काही करतंय का किंवा कुणाकडून चुकीच्या पद्धतीने काही केलं जातंय का यावर देखील पुणे पोलिसांचं सध्या लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्यासोबत या मोर्चात सहभागी झालेले काही तुम्ही मोर्चात सहभागी झालेले आहात. आज सोनम वांचूक यांनी आपलं उपोषण जे आहे ते मागं घेतलेलं आहे. उपोषण मागं घेतलेलं आहे, परंतु ते त्यांनी त्यांच्या अटींवर घेतलेलं आहे. मुख्य जी मागणी आहे आमची ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ही तशीच आहे आणि त्यासाठी आंदोलन चालूच राहील. आज जनता जी उतरली आहे त्यांना शिक्षण व्यवस्थेत बदल हवा आहे, नीट व्यवस्थेत बदल हवा आहे आणि त्याची जबाबदारी देणारे शिक्षण मंत्री आहेत यांना बदललं पाहिजे ही मागणी आहे आमची. निश्चितपणे मोर्चे चालूच राहणार असेच देशभर असेच मोर्चे चालू राहणार. देशभर हे चालू राहणार. आज देशभर CJPने आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. पुण्यामध्येही आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. 10,000च्या जवळपास मुलं रस्त्यावर उतरली आहेत. हे मोदी सरकारने लक्षात घ्यावं की काय पद्धतीचा रोष त्यांच्या विरोधात निर्माण झालेला आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी मोठी घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या आशयाचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला आहे. एक पोस्टर आपल्याला दिसतोय की माफ कर विठ्ठला वारी चुकली पण विवेक नाही अशा आशयाचं एक पोस्टर घेऊन एक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेला आहे. दादा काय नेमका अर्थ या पोस्टरचा? मला असं वाटतं की आपला जो विठ्ठल आहे तो संविधानाचं प्रतीक आहे आणि आज ही वारी या संविधान वाचवण्याची दरवर्षी जेव्हा वारी चुकते दरवर्षी जेव्हा वारी होते पण यावर्षी असं आहे की यावर्षी वेगळी वारी करण्याची गरज आहे आणि म्हणून मी हे पोस्टर घेतलं की माफ कर विठ्ठला वारी चुकली पण विवेक नाही. काय म्हणणं आहे? त्यामध्ये पुण्यामध्ये सामील झालेल्या एकच मागणी आहे. धर्मेंद्र प्रधानचा अजूनही राजीनामा झालेला नाहीये. दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तरी त्याचा राजीनामा झालेला नाहीये. तरी सगळ्यांची हीच विनंती आहे मोर्चा आहे. नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांसह या मोर्चामध्ये देखील सहभागी झालेले आहेत. या नेमक्या महिलांचा ताई मोठ्या संख्येने मोर्चात तुम्ही सहभागी झालाय. राजीनामा द्या. कोणाचा राजीनामा? शिक्षण मंत्र्यांनी जो नीट पेपर लीक झाला त्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आमची द्यायला पाहिजे. बस या सरकारने भरपूर त्रास दिलेला आहे. सरकारने खूप गरिबांचा छळ केलेला आहे. जसं इंग्रज पळून गेलं तसे सरकार पण पळून गेलं पाहिजे महाराष्ट्रामधून देशातून. थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. तेव्हा आपण पाहतो आहोत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी सातत्यानं हे विद्यार्थी करताना दिसत आहेत. पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुंबईत शिवाजी पार्क इथे जे आंदोलन होतं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ तिथे शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत पोहोचलेले आहेत. कदाचित ते मोर्चेकऱ्यांना संबोधित करू शकतात. तर पुण्यातला मोर्चा लाल महाल चौकातून हळूहळू जिल्हाधिकारी कार्यालयाच्याकडे निघालेला आहे आणि आणखीन साधारण एक अर्ध्या तासात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. मग या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. तर इकडे शिवाजी पार्कमधला हा मोर्चा तिरंगा रॅली या नावाखालती काढला जातोय. स्पीकर का भी वॉल्यूम, माइक का भी वॉल्यूम. चलिए स्टूडेंट्स, ये हमारी एकता के लिए
हमारी यूनिटी के लिए साथी है बस इतना ही कहना, अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना। सब लोग तालियों के साथ थोड़ा सा पीछे जाना है, थोड़ा सा पीछे एवरीबॉडी मूव 3 2 1 आपण मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य पाहतो आहोत। मुंबईत शिवाजी पार्कच्या परिसरात विद्यार्थी जमले आहेत मोठ्या संख्येनं। आपण ही मुंबईतली दृश्य पाहतो आहोत। काही देशभक्तीपर गीतं इथे लावली जात आहेत। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे।